नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. आज आपण लॉ MST CET 2026-27साठी चालू घडामोडी या घटकातील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघणार आहोत. यामध्ये आपण हा पार्ट 3 बघतोय. ठीक आहे, तर यामध्ये आपण काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे MCQ बघायची आहेत, तर ते आपण बघूया. नवजात बालकांसाठी पहिले मलेरिया औषध कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी विकसित केले? स्वित्झर्लंड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशाच्या संसदेत भाषण केले आहे? 17 देशाच्या संसदेत भाषण केलं आहे. भारताने 2030पर्यंत कोणत्या देशासोबत $20 बिलियन व्यापार वाढवण्याचे ध्येय ठेवले? ब्राझील. जय माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? जपान. 2025चा चिंता रवींद्रन पुरस्कार कोणत्या लेखकाला दिला जाणार आहे किंवा दिला गेलेला आहे? शरण कुमार लिंबाळे. कोणाला? शरण कुमार लिंबाळे. शिवाजी महाराजांचे किती किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत? 12. $4 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी जगातील पहिली कंपनी कोणती? NVIDIA. ठीक आहे, NVIDIA. भारतीय महिला संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये T20 मालिका जिंकली? 19 वर्षानंतर. क्रूझ भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते? गुजरात. मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर पंजाब या राज्याने सुरू केली आहे. मानव हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी गजमित्र उपक्रम कोणत्या राज्यानं सुरू केला? आसाम. आपल्याला माहीत असेल आसाममध्ये जी अभयारण्ये आहेत तर तिथं बऱ्यापैकी हत्ती हे त्या हत्तीसाठी राखीव अभयारण्य आहे तिथं. ठीक आहे, गजमित्र उपक्रम चालू केलेला आहे. राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेने कोणाच्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केला? युनिसेफच्या मदतीने. बनावट साधूविरोधात ऑपरेशन कालनेमी कोणत्या राज्याने सुरू केले? उत्तराखंड. ठीक आहे. शूटिंग वर्ल्ड कप 2027 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? भारत. 14 जुलै 2025 रोजी अंतराळातून पृथ्वीवर यशस्वीपणे परतलेले अंतराळवीर कोण? शुभांशु शुक्ला. साक्षी चव्हाणने पुणे येथील स्पर्धेत किती मीटर धावण्यात सुवर्ण पदक जिंकले? 100 मीटर. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? वर्षा देशपांडे. पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण? सोनाली मिश्रा. UPI व्यवहारामध्ये देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे? उज्ज्वल निकम. टेस्लाने भारतात कोणते मॉडेल लॉन्च केले? पहिली शोरूम कोठे उघडली? मॉडेल Y, मुंबई. AI कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे संचलित पहिले हॉटेल कोणते उघडण्यात आले?
कुठे तर दुबईमध्ये उघडण्यात आलेले आहे. पेन प्रिंटर प्राईज 2025ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? लीला अबोलेला. गोवा राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? पशुपती राजू. कोणाची? पशुपती राजू. गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विद्याधर अनासकर. एक आर्थिक तज्ज्ञ आहेत बघा, आर्थिक विश्लेषक विद्याधर अनासकर. मेजर लीग क्रिकेट 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? एमआय न्यूयॉर्क. ठीक आहे. AR हरिकृष्णन भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे? 87वा. इंग्लंड विरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण? ऋषभ पंत. तालिस्मन सेबर लष्करी सराव कोठे झाला ज्यात भारताने प्रथमच भाग घेतला? ऑस्ट्रेलिया. तालिस्मन सेबर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडे किती लोकांना राज्यसभेवर नामांकित केले? 4. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष कोण? डॉक्टर अभिजित सेठ. जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशानं सुरू केलं? भारत. जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितवी आहे? 8वी. नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केला आहे? स्वित्झर्लंड. त्यानंतर बघा, कोणत्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे? महाराष्ट्र. कोणत्या राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमानाविरोधी विधेयक सादर केले आहे? पंजाब. जगातील सर्वोत्तम विमान कंपनी 2025चा पुरस्कार कोणाला मिळाला? कतार एअरवेज. कुठली? कतार एअरवेज. कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे? 2028 लॉस एंजेलिस. भारतातील पहिले ॲक्वाटिक पार्क कोणत्या राज्यानं सुरू केलं? आसाम. त्यानंतर बघा, गिफ्ट सिटीचे नवे CEO कोण बनले आहेत? संजय कौल. भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? बर्निहाट. जून महिन्यासाठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला? एडन मार्कराम. 85वी. आता ह्या महिन्याचे वगैरे पुरस्कार हे काही परीक्षेला विचारणार नाहीत बरं का, वर्षाचे विचारतील. ठीक आहे. आता हा क्वेश्चन त्यावेळेस घेतलेला, त्यामुळं मी ह्यामध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. हा काही नाही पडणार. 85वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप कोणी जिंकली? झारखंड. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली? न्यायमूर्ती विभू भाकरू. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली? न्यायाधीश आशुतोष कुमार. कलिंग रत्न पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? कलिंगा रत्न पुरस्कार 2025 धर्मेंद्र प्रधान. केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना मंजूर केली? 6 वर्ष. भारतात कोणत्या राज्यात नव्यानं हायड्रोकार्बनचे साठे सापडले आहेत? आसाम या राज्यात नव्यानं हायड्रोकार्बनचे साठे सापडले आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? प्रशांत कुमार सिंह. कोणाची? प्रशांत कुमार सिंह. बघा, लॉ CET 2026-27साठी आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. यामध्ये 5 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर
चालू घडामोडीच्या नोट्स देखील प्रोव्हाइड करतो आहे. जर समजा कोणाला हवे असतील तर प्राईस 299 आहे, पण आपण देतो आहे ते 100 रुपयामध्ये. खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. तुम्हाला मॉक टेस्ट ह्या मिळून जातील. पॉलीग्रास मॅजिक स्किल्स पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण? दीपिका कुमारी. केंद्राच्या स्वच्छ सर्वे 2024-25 मध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले? 10. भारतातील पहिली रोरा फेरी सेवा कोणत्या राज्यात सुरू झाली? गोवा. LICचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि CEO कोण आहेत? R दोराईस्वामी. इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आली? PM E-ड्राईव्ह. भारतीय सेनेद्वारे प्रचंड शक्ती अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर प्रदेश. भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज कोठे बांधण्यात आला आहे? कर्नाटक. कोणत्या राज्याने 125 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? बिहार. केंद्र सरकार कोणाच्या 100व्या जयंतीनिमित्त 100 रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे? MS स्वामीनाथन. समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? जर्मनी. ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण चालू घडामोडीचे MCQ या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर कोणाला मॉक टेस्ट पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. लॉ CETबद्दल काही अडचण असल्यास किंवा काही प्रॉब्लेम असल्यास खालील नंबरवर संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.